26 जून ते 2 जुलै दरम्यान राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जात असून विद्युत अपघात शून्यावर आणण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सातारा जिल्ह्यात शाळा आणि विविध ठिकाणी कार्यशाळा घेऊन नागरिक आणि कंत्राटदारांमध्ये सुरक्षेबाबत जनजागृती केली जात आहे. सध्याच्या काळात लिफ्टचा वाढता वापर पाहता त्याचे योग्य मेंटेनन्स आणि वापरादरम्यान घ्यावयाची काळजी यावरही विशेष भर दिला जात आहे. अपघातमुक्त वातावरणासाठी हा जनजागृती उपक्रम केवळ सप्ताहापुरता मर्यादित न राहता वर्षभर सातत्याने सुरू राहील अशी माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. क्षेत्रामध्ये विजेचा होणारा वापर जेणेकरून घर असेल, शेती, व्यवसाय, उद्योग, आरोग्य अशा विविध क्षेत्रामध्ये विजेचा वापर सुरक्षितरित्या झाला पाहिजे यासाठी आजच्या या सप्ताहाचं जनजागृती आणि सुरक्षिततेचे अध्यक्ष साहेबांचं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सन्माननीय श्री विपुलजी साळवणकर साहेब, आर्किटेक्चर असोसिएशन साताराचे सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय श्री शकील सय्यद साहेब, दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने पुष्प अर्पणाने आपण सुरुवात करूया. त्याचबरोबर ज्ञानाचा आणि समतेचा दीप ज्यांनी प्रज्वलित केला असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेला नतमस्तक होत आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. खरं पाहायला गेलं तर विद्युत सप्ताह म्हणजे विद्युत सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून टाकलेलं पहिलं महत्त्वाचं पाऊल असतं आणि याच थोडं अतिथींच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करते. विद्युत सुरक्षा हा अतिशय महत्त्वपूर्ण विषय गणला जातो, जेणेकरून सुरक्षा ही अपघातापूर्वी कशा पद्धतीने अपघात टाळण्यासाठी वापर केला जावा यासाठीचा जनजागृतीचा हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते जो राष्ट्रीय विद्युत सप्ताह सुरक्षा सप्ताह जो आहे याचं नेमकं आता जे आठवडाभरात जो सप्ताह राबवला जाणार आहे नेमका काय उद्देश आहे, कायपर्यंत लोकांपर्यंत काय मेसेज पोहोचवायचा? आज आपण 26 जून ते 2 जुलै दरम्यान भारतभर या सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करतो आहे. ह्या सप्ताहाचं आयोजन करण्याच्या पाठीमागचा उद्देश की इलेक्ट्रिकलमुळं जे काही अपघात दुर्घटना होत आहेत त्या होऊ नये, जनतेला प्रबोधन व्हावं, जनतेला प्रबोधन करून सांगावं की कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिकल साधनाशी हाताळताना सुरक्षितपणे ते हाताळावेत, जेणेकरून मनुष्यहानी किंवा प्राणी वित्तहानी होणार नाही. त्यानिमित्ताने आपण आज इथं आपल्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे गांगुर्डे साहेब, मी स्वतः सातारा जिल्ह्याचा प्रमुख बाळासाहेब हाळनोर, सर्वांना ग्राहकांना आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनाही आव्हान करतो की आपल्याकडं शून्य अपघात ही संकल्पना असली पाहिजे. टार्गेट मोठं असलं पाहिजे की कुठेही अपघात होणार नाही हे जर आपण टार्गेट ठेवलं, शेवटी अपघात हा अपघात आहे, अपघात आपण टाळू शकत नाही परंतु कमी निश्चित करू शकतो. तर माझी तर संकल्पना अशी आहे की आपण पूर्ण वर्षभरामध्ये कमीत कमी ॲक्सिडेंट किंवा झिरो ॲक्सिडेंट व्हावेत. त्यानिमित्तानं सर्वांनी जर थोडं डिवोशनली काम केलं तर निश्चितच हे अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि म्हणून आपण ह्या सप्ताहाचं वेळोवेळी आयोजन करतो आणि त्याच्यातून जनतेलाही प्रबोधन करतो, आपल्या कर्मचाऱ्यांनाही प्रबोधन करतो. साहेब, एक वेगळा असा प्रश्न आहे की असं बऱ्याचदा होतं की गाव पातळीवर ग्रामीण भागामध्ये विजेचा तारा पडल्या जातात, पण असं सांगूनही काही वेळेस असं कर्मचाऱ्यांकडून त्याची दखल घेतली जात नाही. अशा जर हलगर्जीपणा होत असेल तर याबाबत काय तुम्ही नाही, निश्चितच जर अशा कुठं घटना घडल्या, जर तारा तुटल्या किंवा कुठं काही पोल पडले, कारण शेवटी नैसर्गिक आपत्ती आहे ही. वादळानं एखाद्या नैसर्गिक हानीमुळं तारा तुटून पडतात, परंतु त्या पडल्यानंतर जर ग्राहकांनी आमच्या कॉल सेंटरला किंवा आम्हालाही त्वरित कळवलं तर निश्चित आम्ही त्याची दखल घेतो, त्याचा विद्युत पुरवठा बंद करतो. भलं त्याचं काम 2 दिवसांनी होईल परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरू ठेवत नाही आणि कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा कर्मचाऱ्यांकडून होणार नाही याची मी ग्वाही देतो. सप्ताह सुरू आहे, त्या अनुषंगाने एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नेमका हा उद्देश काय? हा राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह दरवर्षी 26 जून ते 2 जुलै या कालावधीमध्ये संपूर्ण भारतात साजरा केला जातो. प्रामुख्याने या सप्ताहादरम्यान विद्युत
कारणामुळे जे काही अपघात घडतात तर ते घडू नये याकरता महावितरण कंपनी, विद्युत ठेकेदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत उद्बोधन केले जाते आणि त्याकरता विद्युत ठेकेदार, महावितरण कंपनी, आमच्या विभागाचे अधिकारी यांच्यामार्फत विविध कार्यशाळा शाळेमध्ये किंवा जनसामान्यामध्ये घेतल्या जातात. तसंच सध्या लिफ्टचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि कधी अनावधानाने अपघात होतात, तर त्यामध्ये देखील वापरताना काय काळजी घ्यावी, त्याचं मेंटेनन्स कसं ठेवावं याबाबतीत देखील मार्गदर्शन या कालावधीमध्ये केलं जाणार आहे. आणि या कालावधीतच नव्हे तर वेळोवेळी कंटिन्यूअस हा प्रोग्राम चालूच राहणार आहे, ज्याच्या माध्यमातून अपघात शून्यकडे आपण वाटचाल करू शकू. धन्यवाद. थँक्यू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.